नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता अर्जंट निर्देश देण्यात आलेले आहेत. तर आजपासून सलग 3 दिवस पैसे जमा होणार आहेत. तर रकमेत आता मोठी वाढ करण्यात आलेली आहे आणि 3 नवीन निर्णय पण घेण्यात आले आहेत. तेच कोणते निर्णय आणि निर्देश कोणते आणि पैसे जमा कधी होणार आहे हेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की मारा. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता 3ऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती. तर आत्तापर्यंत 2 हप्ते तर व्यवस्थित झालेले आहेत, पण जो आता सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर ही आता एक मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे. तर पहिले 2 हप्ते योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जमा करण्यात आले होते. या 2 हप्त्यांनी अनेक महिलांच्या गरजा भागवण्यास आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मदत केली. मात्र काही महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी खूप काही अडचणी आल्या आणि त्या अडचणींचा त्यांनी सामोरा केला, पण भरपूर चकरा मारल्या आणि मस्त पण काही महिलांनी त्यास तोंड देत पूर्णत्वास ते नेलेले आहेत. तर नंतर आता नवीनतम माहितीनुसार 3ऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात जमा होणारी रक्कम त्यांच्या अर्जाच्या वेळेवर अवलंबून असेल. म्हणजेच ज्या महिलांनी योजनेच्या सुरुवातीलाच अर्ज केला होता आणि आधीच त्यांच्या 2 हप्ते लाभ घेतलेला आहे, त्यांना 3ऱ्या हप्त्यात ₹1,500 मिळतील. तर ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला, त्यांच्या खात्यात एकत्रित ₹4,500 जमा होणार आहेत. ही रक्कम जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी हे नवीन अर्जदार ज्यांनी केलेले आहेत, नवीन अर्ज भरलेले आहेत, त्या महिलांसाठी हे आता रक्कम जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांसाठी जमा होणार आहेत. म्हणजे ₹4,500 आता जमा होणार आहेत. तर हप्ता जमा होण्याची आता अपेक्षित तारीख तर सांगू आपण. तर अद्याप सरकारने 3रा हप्ता जमा करण्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. पण तथापि मागील 2 हप्त्यांच्या वितरणाच्या पद्धतीनुसार आपला अंदाज बांधता येतो की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता लाभार्थ्यांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आता आपल्या समोर आलेली आहे.